क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आर्णी तालुक्यातील पळशी शिवर येथील युवक रेती उपसा करण्याकरिता नदी पात्रात गेले असता बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की रेती तस्करी जीव घेण्या वळणावर आली त्याचे हे ताजे उदाहरण दिसून येते। दिनांक 15 जुलै रोजी नामे अविनाश विठ्ठल चव्हाण, वय 28 वर्ष, राहणार पळशी शिवर हे युवक आपल्या सहकार्यासोबत पळशी रेती घाटावर रेती उपसा करण्याकरिता गेले असता नदीतील रेती काढण्याच्या नादात खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याची वार्ता पसरली। लगेच त्यांच्या नातेवाईकांनी शोध मोहिमेवर पारवा पोलीस स्टेशन, अखत्यारीत दूरक्षेत्र पोलीस चौकी, सावळी, सबोदा येथे येऊन सदर युवक बकऱ्या चारण्याकरिता गेला असता नदीत बुडून बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती। आज दिनांक 16 जुलै रोजी त्या बेपत्ता युवकाचे प्रेत नदी पात्रात तरंगत असल्याचे आढळून आले। त्याची माहिती पोलिसांना मिळताच बीट जबाबदार आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले। मृतक युवकाचे प्रेत नदी पात्रातून काढून उच्चस्तरीय तपासणीकरिता आर्णी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे। पुढील तपास पारावा पोलीस स्टेशन अखत्यारीत्या सावळी पोलीस दूरक्षेत्राचे बीट जबाबदार विजय आत्राम करीत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रंजना आडे, आर्णी, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।